देवतागण म्हणतात की भगवान श्रीरामांचा अयोध्येत जर राज्याभिषेक झाला तर रावण वध होत नाही आणि देवकार्य होत नाही. काय करावं म्हणून देवतांनी माता सरस्वतीला प्रार्थना केली की माते काहीही करा पण या श्रीरामांच्या राज्याभिषेकामध्ये विघ्न उपस्थित करा. माता सरस्वतीने देवतागणांना ऐकवलं. म्हणाले तुम्ही देवता स्वर्गामध्ये राहता, रहनी उंची, तुमचं राहणं उंचच ठिकाणी आहे, पण कर्तूत नीची, तुम्ही वागायला मात्र अत्यंत नीच स्वरूप आहात. अहो श्रीरामांच्या राज्याभिषेकामध्ये विघ्न उपस्थित करणं काय सोपं काम आहे? आणि का करायचं? माते देवकार्य होण्याकरता श्रीरामांचा राज्याभिषेक होता कामा नये. माता सरस्वतीनं अयोध्येतल्या सगळ्या लोकांचं परीक्षण केलं की श्रीरामांच्या राज्याभिषेकाला विरोध करायला कोण सक्षम आहे. सक्षम म्हणजे कोण तयार आहे? अहो अयोध्येतल्या किड्या मुंग्याचं सुद्धा रामावरती प्रेम आहे. तो श्रीरामांच्या विरोधात बोलणारच नाही किंवा श्रीरामांच्या राज्याभिषेकात विघ्न उपस्थित करणं त्याच्या स्वप्नातही येणार नाही. सरस्वतीला अयोध्येतला एकही जीव श्रीरामांच्या राज्याभिषेकात विघ्न उपस्थित करायला सापडला नाही. अयोध्येत जन्माला न आलेली पण अयोध्येत आलेली माता कैकेयीची दासी मंथरा. नाम मंथरा मंदमती आहे म्हणून सेवकांना विचारते आणि सेवक सांगतायत की उद्या सकाळी श्रीरामांचा राज्याभिषेक होणार आहे. अयोध्या शृंगारली जातीये, कौसल्याच्या महाली आनंद आहे आणि कैकेयीला मला या गोष्टी ठाऊक नाही. मंथरा तरा 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 खाली आली. महाराणी कैकेयी सुंदर शृंगार करतायत, दागदागिने अंगावरती घालतायत. मंथरा जवळ जातायत. मंथरा त्यांच्या हातातले दागिने घेऊन फेकून देतायत. मंथरा त्यांना म्हणतायत की काय याप्रमाणे विलास करत बसलीये, स्वतःला सजवत बसलीये, या दागिन्यांमध्ये का रमलेली आहे? उद्याच सकाळी श्रीरामांचा राज्याभिषेक होणार आहे, याची तुला वार्ता तरी आहे का? माता कैकेयी आनंदानं उसळून उभ्या राहिल्या, स्वतःभोवती गिरक्या घेऊ लागल्या. मंथरेचा हात धरून त्यांना गरा 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 फिरवू लागल्या आणि मंथरेला म्हणू लागल्या की मंथरे एवढी आनंदाची बातमी तू मला सांगितलीस, आज मी तुला काय देऊ म्हणून आपल्या गळ्यातल्या मोत्याचा कंठा, सोन्याचा कंठा, जे काही हाताला लागेल ते मंथरेला देतीये आणि मंथरा उचलून फेकून देतीये. नको. अगं मंथरे, या आनंदमय प्रसंगामध्ये तुला असं झालं काय? कैकेयी, मी तुझी पाठराखण करायला आली होती. तुझं योग्य अयोग्य, हित अनहित कशात आहे ते पाहणं माझं काम आहे. तुला तुझ्या शृंगाराची पडलेली, तुला तुझ्या विलासाची पडलेली, पण मला चित्र दिसतंय उद्या राम राज्याभिषेक होणार, राममाता कौसल्या राजमाता होणार, भरत त्यांचा दास होणार, तू भरताची माता म्हणजे श्रीरामांची दासी, कौसल्याची दासी होणार. हे चित्र स्पष्ट मला दिसतंय. मंथरे, तुझ्या पाठीला कुबड आहे ते दिसतं, पण तुझ्या डोक्याला कुबड आहे ना ते दिसत नाही. अगर राम मला सर्वात प्रिय आहे, राम मातेला भरत प्रिय आहे, माता कौसल्याला भरत प्रिय आहे, आणि तुझ्यासारख्या डोक्यामध्ये अशा शंका कुशंका काय येतात? वारंवार वारंवार मंथरा माता कैकेयीला अनेक गोष्टी सांगते. कैकेयी सोपं नसतं. मी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. मी तुझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ आहे. मी तुझी पाठराखण करायला आलेली आहे. मी कित्येक सवतींना हे पाहिलेलं आहे की त्यांच्या जीवनाला संपूर्णता ग्रहण लागलं. तुला विनीता कद्रू ठाऊक नाही? कश्यपांच्या पत्नी आहेत विनीता कद्रू. कश्यपांच्या पत्नी आहेत दीती अदिती. एकदा का राम राज्याभिषेक होईल, कौसल्या राममाता होईल,
महाराज दशरथ कौसल्येकडे जातील, भरताला रामाची सेवा करावी लागेल. कौसल्या राजमाता झाल्यावर तुला त्यांचं दास्यत्व करावं लागेल. मला तर अजून पुढचं दिसतंय, उद्या तुला आणि भरताला कैदेत टाकण्यात येईल. काही म्हणते, मंथरे तुला विनाकारण दिवसां वाटेल ते स्वप्न पडताय. काही नाही, मी सत्य बोलतीये, तुझ्या हिताचं बोलतीये. आज ना उद्या तुला हे अनुभवायला येईल. पुन्हा 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 एकच गोष्ट कैकेयीला सांगितल्यामुळे हळूहळू हळूहळू माता कैकेयीला असं वाटू लागलं की मंथरा उगाचच बोलत नाहीये, तिच्या बोलण्यामध्ये काहीतरी अर्थ असेल. हळूहळू हळूहळू मंथरेचं म्हणणं कैकेयीला पटू लागलं. मंथरा म्हणते, सांग मला काय कारण आहे? भरत शत्रुघ्न इथे नसताना श्रीरामांचा राज्याभिषेक करणं काय गरजेचं आहे? मला सांग. साऱ्या अयोध्येला कळलंय, माता कौसल्येला कळलंय, तुला कळलंय का? तुला कोणी येऊन सांगितलंय का? ज्या अर्थी तुला कोणी येऊन सांगितलेलं नाही त्या अर्थी तू उपेक्षित आहे, आणि याही पेक्षा उपेक्षितपणा तुझ्या वाट्याला येणार आहे हे निश्चित आहे. कैकेयी म्हणाली, मग यातला उपाय काय? मंथरेला समजून चुकलं. आता कैकेयी आपल्या ताब्यात आलेली आहे. कैकेयी, तू मला सांगितलं होतंस पूर्वकाळी महाराज दशरथांनी तुला 2 वरदानं दिलेली होती, ती अजून तू मागितलेली नाहीस. ती 2 वरदानं तुला मिळणं बाकी आहे. हो, आता मी सांगते तसं कर. कैकेयी म्हणाले, मंथरे तू सांगशील तसं करीन. मी पर्वतावरनं उडी टाकीन, मी समुद्रामध्ये बुडी घेईन, पण तू सांगशील तसं करीन. याही पेक्षा पुढे जाऊन कैकेयी बोलतीये की मी एक वेळ पतीला सोडीन, एक वेळ पुत्रांना सोडीन, पण तुझं म्हणणं ऐकल्याशिवाय राहणार नाही. काय सांगतेस? कैकेयी, 2 वरदानांपैकी एका वरदानानं तुझ्या भरताला अयोध्येचं राज्य मागून घे. पण जोपर्यंत महाराज दशरथ श्रीरामांची शपथ घेत नाहीत तोपर्यंत दुसऱ्या वरदानाबद्दल वाच्यता करू नको. आधी महाराज दशरथांना श्रीरामांची शपथ घेऊ दे आणि मग पुढचं वचन सांग. आता कोपागारात जा, रागवलीये म्हणून एका महालाच्या एका खोलीत जा, अंगावरती मलिन वस्त्र परिधान कर, सारे दागदागिने फेकून दे. महाराज दशरथ येतील, अनुनय विनय करतील, पण कशालाच बधू नको. जोपर्यंत महाराज दशरथ श्रीरामांची शपथ घेत नाहीत तोपर्यंत मागणं मागू नको. कैकेयीनं मलिन वस्त्र परिधान केली, दागदागिने फेकून दिले. आपण कोपागारामध्ये जाऊन बसल्या. सांज समय सानंद नृपु गयौ कैकेयी गेह, गवनु निठुरता निकटकीय जनु धरी देह सने. महाराज दशरथांनी राजकार्य पूर्ण केलं. श्रीरामांच्या राज्याभिषेकाच्या साऱ्या राजाज्ञा जारी केल्या आणि आपण कैकेयीला आपल्या मुखानं आपल्या तोंडानं उद्या श्रीरामांचा राज्याभिषेक आहे असं आपण सांगूया. श्रीरामांना राज्याभिषेक करणार याच्या इतका आनंद कैकेयीला होणारा नाही, आपण आपल्या तोंडानं तिला सांगूया. म्हणून मोठ्या आनंदाच्या उकळ्या महाराज दशरथांच्या मनामध्ये येत आहेत. महाराज दशरथ कैकेयीच्या महालाकडे जात आहेत, पण महाल रिकामा आहे. दासदासी नोकर चाकर मान खाली घालून उभे आहेत. सायंकाळचे दिवे लावले गेलेले नाहीत. महाल अंधारात आहे. दासदासी नोकर चाकर महाराज दशरथांना तोंड देत नाहीयेत, डोळ्याला डोळा देत नाहीयेत. महाराज दशरथ विचारतायत महाराणी कैकेयी कुठे आहेत? कोणी उत्तर देत नाहीये. बराच मनाचा हिया करून सेवकांनी सांगितलं की महाराणी कैकेयी क्रोधागारामध्ये कोपागारामध्ये रागवलेल्या आहेत, खोलीचं दार बंद करून बसलेले आहेत. महाराज दशरथांना अत्यंत आनंद झाला. म्हणाले मला वाटलंच होतं,
मला वाटलंच होतं माझ्या मुखानं हिला मी जोपर्यंत राम राज्याभिषेकाची बातमी सांगत नाही तोपर्यंत ही रुसलेली असणार. माझ्या कैकेयीला एखादा दागिना दिला, गोड बोलण्यानं स्तुती केली की माझी कैकेयी लगेच मानेल. आणि हा गृहस्थाश्रमाचा मोठा आनंद आहे, आपल्या रुसलेल्या पत्नीचा रुसवा काढणं. महाराज दशरथ मनामध्ये नाना प्रकारचे अंगावर मलिन वस्त्र धारण केलेल्या, दागदागिने फेकून दिलेल्या कैकेयी पाहिल्या आणि अजून आनंद झाला. म्हणाले चला हिचा रुसवा काढण्याकरता तरी आपल्याला संधी मिळालेली आहे. बार बार कहराऊ सुमुखी सुलोचनी पीक बचन, कानन मोहि सुनाओ गजगामिनी निज कोप कर. नाना प्रकारच्या सुंदर शब्दांनी अनुनय विनय करतायत. हे सुलोचनी, हे सुमुखी, तुझं भाषण मोठं मधुर आहे, तुझं चालणं मनोवेधक आहे. हे कैकेयी मला कारण समजून सांग, तू का रागवली आहे? कैकेयी, कोणी तुझ्या मनाविरुद्ध वागलं का? कैकेयी, कोणाला राज्याबाहेर घालवायचंय का? कैकेयी, कोणाला एखादा प्रदेश बक्षीस म्हणून द्यायचा आहे का, की तुला एखादा दागिना हवाय? कैकेयी सांग, कोणाचं मस्तक धडा वेगळं करायचंय का एखाद्या सामान्य माणसाला राजपद द्यायचंय? कैकेयी, माझी मुलं, माझं राज्य, मी स्वतः सर्व काही तुझं आहे. महाराज दशरथ महाराणी कैकेयींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत. पाठीमागून त्यांच्या खांद्यावरती हात ठेवतायत. महाराज दशरथांनी ठेवलेले हात कैकेयी झिडकारून टाकतायत, अजून दूर जातायत. आणि अचानक फणकाऱ्यानं म्हणतायत की माग 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 म्हणतात. आणि अगोदर जे द्यायचं ठरवलं ते अजून मिळण्याचं राहिलंय. मागु मागु पै कौपिय कबहु न देहु न लेहु, देन कहु बरदान दुई ते उपावत संदेहु. म्हणाले 2 वरदानं मला द्यायची, ती अजून तुम्ही दिलेली नाहीत आणि म्हणतात की माग माग माग. अरे त्यामुळे रुसलीस होय कैकेयी? महाराणी, विनाकारण माझ्यावरती या प्रकारचे आरोप का करता? मी तुम्हाला म्हणालो होतो वरदान मागा, तुम्ही म्हणाले होतात की माझं वरदान तुमच्याकडे ठेव म्हणून राहू द्या, योग्य वेळी मी या वरदानांचं मागणं मागीन. तुम्हीच मागणं मागितलं नाही, मग मी कुठून वरदान देऊ? हे बघ कैकेयी प्रिये, आम्ही रघुकुळामध्ये उत्पन्न झालेलो आणि आमचा प्रण आहे, आम्ही दिलेलं वचन कधी मोडत नाही. रघुकुल रीती सदा चली आए, प्राण जाहु परु बचन न जाए, प्राण जाहु परु बचन न जाए. सत्य समपातक पूंजा, गिरि सम होई कोटिक गूंजा. सत्य मूल सब सुकृत सुहाए, वेद पुराण विदित मनु गाए, वेद पुराण विदित मनु गाए.
तेहि पर राम शपथ करी आई, सुकृत सने अव रघुराई। तेहि पर राम शपथ करी आई। आम्ही रघुकुळातले आहोत, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाऊ बरू बचन न जाई। असत्या समान पातकांचा पुंज नाही, आम्ही सत्यवादी आहोत। मी राम शपथ सांगतो, तुला जे मागायचं ते माग, नाही दिलं तर। महाराणी कैकेयी धावल्या, महाराणी कैकेयींनी सुंदर वस्त्र परिधान केली, दागदागिने परिधान केले, केश ठीकठाक केले। महाराज दशरथांना आनंद झाला, म्हणाले मानली, हिचा रुसवा गेला, आता ही आनंदी झाली। महाराणी कैकेयी धावल्या, महाराज दशरथांचा हात हातामध्ये घेतला, महाराज दशरथांना पलंगावरती पर्यंकावरती बसवलं, आपण शेजारी बसल्या आणि मोठ्या प्रेमानं मागणं मागताय। प्रिय भावत जी का देहु एक बर भरतहि टीका, सुनहु प्राण प्रिय भावत जी का देहु एक बर भरतहि टीका, सुनहु प्राण प्रिय। मागो दूसर बर कर जोरी, मागो दूसर बर कर जोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी। तुम प्रिया भावत जी का सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देहु एक बर भरतहि टीका, देहु एक बर भरतहि टीका, सुनहु प्राण प्रिय भावत जी का, सुनहु प्राण प्रिय भावत जी का, सुनहु प्राण प्रिय भावत जी। मोठ्या गोड सुनहु प्राण प्रिय, माझ्या मनाला जे आवडतंय ते मी तुम्हाला मागते हे प्राणप्रिय नाथा। भरताला अयोध्येचं राज्य द्या। महाराज दशरथांना आनंद झाला, म्हणाले एका वरदानानं ही भरताला अयोध्येचं राज्य मागतीये, चला आनंद आहे। श्रीरामांना काही यामध्ये अडचण नसणार, भरताला राज्य देणं। मागो दूसर बर कर जोरी, मी हात जोडून दुसरं मागणं मागते। महाराज दशरथांना आनंद झाला। महाराज दशरथ कैकेयीकडे पाहतायत, नाथ एवढं माझं मनोरथ पूर्ण करा, माग कैकेयी माग। आज मी अत्यानंदात आहे, श्रीरामांचा उद्या राज्याभिषेक होणार आहे असं मनात महाराज दशरथ म्हणतायत, आणि या आनंदापोटी मी तुला तू जे हवं ते मागणार आहे। आणि एवढ्यात महाराणी कैकेयी अत्यंत स्पष्ट आणि उच्च रवामध्ये सांगतात, तापस वेश विशेष उदासी, 14 बरस राम बनवासी। आकाश आपल्या भोवती फिरतंय, ही धरणी आपल्या भोवती फिरतीये, आपल्याला आधाराला काही नाहीये, म्हणून जणू काही आपलं मस्तक गरा 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 फिरतंय, म्हणून दोन्ही हात मस्तकाला धरून कान दोन्ही हातांनी दाबून महाराज दशरथ स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करतात, पण धाड दिशी जमिनीवरती कोसळले। कैकेयी विचार करून मागणं माग। भरताला राज्य देण्यामध्ये राममाता कौसल्या, भरतजी मला आम्हाला कोणालाही अडचण नाही, पण श्रीरामांना वनवास,
प्रिये, अयोध्या उजाड होईल, प्रिय अयोध्या विधवा होईल. प्रिय, विचारपूर्वक मागणं माग. हेच 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 तुमचं नाटक, हीच नाटक. आधी म्हणाले माग माग माग, आणि आता मागणं मागितल्यानंतर एखाद्या स्त्रीसारखं मला रडून दाखवताय. देता येत नव्हतं तर देईन असं म्हणायचं कशा करता? महाराज, एका वेळी गाल फुगवणं आणि एका वेळी बाता करणं जमत नाही. जे जमत नाही ते माणसानं बोलू नये. दोन्ही हातांनी आपलं डोकं दाबून धरलंय, कान दाबून धरलेत, डोळ्याला ग्लानी येतेय, वारंवार मूर्छित होऊन जमिनीवरती पडत आहेत. मस्तकावरचा मुकुट कुठेतरी दूर जातोय, अंगावरची वस्त्र, त्यांचं भान उरलं नाही. महाराज दशरथ व्याकुळ होऊन भूमीवरती पडलेले आहेत. महालामध्ये अंधार दाटतोय, रात्र चढतीये. जेव्हा जेव्हा महाराज दशरथ शुद्धीवरती येत आहेत, जेव्हा जेव्हा महाराज दशरथ शुद्धीवरती येत आहे, पुन्हा पुन्हा माता कैकेयीला म्हणतायत की कैकेयी विचारपूर्वक मागणं माग. त्या वेळेला कैकेयी महाराज दशरथांचा अपमान करतायत. प्रिया हासरिस परिहरी मागु विचारी विवेक, जेहि देखौ अब नयन भरी भरत राज अभिषेक. आता या डोळ्यांना एकच अपेक्षा आहे की भरताचा राज्याभिषेक या डोळ्याने पाहता यावा, एवढी अपेक्षा आहे. जिये मीन बरु बारी विहीना, मनी बिनु फनिकु जिये दुख दीना. कहु सुभाउन छलु मन माही, जीवनु मोर राम बिनु नाही. मी अत्यंत सत्य तुला सांगतो, एक वेळ मासा पाण्या वाचून राहील, एक वेळ मणिधारी सर्प मण्या वाचून राहील, पण मी रामा वाचून राहू शकत नाही. भरताला राज्य दे, पण श्रीरामांना माझ्यापासून दूर करू नको. राम माताही तुझं, अगं तुझं तर श्रीरामांवरती वाटेल अतोनात प्रेम आहे. द्यायचं असेल तर भरताला राज्य आणि श्रीरामांना वनवास द्या, नाही तर माझं मेलेलं तोंड पहा. गोस्वामी तुलसीदास म्हणतात की एखादी स्मशान जोगतीण, मंत्रतंत्र करणारी, बेशुद्ध पडलेल्या महाराज दशरथांच्या मस्तकी बसते आणि त्यांची शुद्धीत येण्याची वाट पाहते. आणि शुद्धीत आल्यानंतर महाराज दशरथांनी राम राम म्हणावं आणि हिने पुन्हा तेच ऐकवावं. रामाला वनवास, भरताला राज्य. पुन्हा पुन्हा महाराज दशरथ शुद्धीत येतात. मध्यरात्र उलटली, उत्तर रात्र उलटली. मागध वंदीजन, महालात दिवे लागण नाही, महाल नेहमीप्रमाणे शोभायमान नाही पाहून मागध वंदीजन निघून गेले. सुमंत पहिल्या प्रहरी राम प्रहरी येतात. सुमंत मनाचा हिम्मत करून महाराज दशरथ ज्या कैकेयीच्या महालात आहेत त्या कोपागारात प्रवेश करतात. सुमंत पाहतात की महाराज दशरथ जमिनीवरती अस्ताव्यस्त पडलेले आहेत. सुमंत धावतात आणि हे अन्नदात्या प्रणाम म्हणून प्रणाम करतात. जय जीव. सुमंतांचं आवाज ऐकून महाराज दशरथ सावध होतात. डोळ्यातनं अश्रू उघळत आहेत. चेहरा पांढरा फटक पडलेला आहे, ओठ सुकलेले आहेत, क्षीण वाणी आहे. राम राम राम. सुमंत अपेक्षेने कैकेयी मातेकडे पाहतात. महाराणी कैकेयी कडाडतात, हे असंच चाललंय रात्रभर.
मला वाटतं यांना रामाला पाहायचंय, रामाला भेटायला बोलवून घेऊन या. सुमंत मोठ्या वेगानं राम महाली पोचतात. सुमंत आपल्या बरोबर आपल्या चिरंजीवांना घेतात. सुमंत आपल्या महाली आलेल्या पाहिल्यावर पुन्हा श्रीरामांना संकोच करून सुमंत म्हणजे महाराज दशरथाप्रमाणे पित्या समान. सुमंत म्हणतात, रामा आधी चला, जसे असाल तसे चला. महाराज दशरथ आपल्याला पाहू इच्छितात. अंगावर उत्तरीय नाही, मस्तकी मुकुट नाही, पायात वाहन नाही, दलबल छत्र चामर बरोबर नाही, अमंगल वेशात श्रीराम आपल्या महालातनं कैकई महालाकडे जाऊ पाहतायत. मागदबंदीजन बाहेर उभे आहेत, सारी प्रजाजन बाहेर उभे आहेत आणि श्रीरामांचा हा अमंगल वेश पाहतात. प्रजाजनांच्या मनामध्ये काहीतरी अशुभ घडणार असे शंका येते. श्रीराम कैकई महालात प्रवेश करतात. महाराज दशरथांना जमिनीवरती अस्ताव्यस्त पडलेलं पाहतात. कधीही श्रीरामांनी आजवर दुःखाचं दर्शन घेतलेलं नाही. अशा श्रीरामांना आपले तात, आपले पिता, आपले जन्मदाते याप्रमाणे विकल पाहिले. श्रीराम धावले आणि श्रीरामांनी महाराज दशरथांना आपल्या मांडीवरती घेतलं. तात, मी राम आलोय. महाराज दशरथांनी डोळे उघडले. श्रीरामांचं मुखकमल पाहिलं, प्रसन्न वदन पाहिलं आणि दोन्ही हात त्यांच्या गळ्यामध्ये टाकून राम म्हणून टाहो फोडला. रामा. श्रीराम महाराज दशरथांच्या डोळ्यातले अश्रू पुसतात. आईकडे पाहतात. माते, तात काही बोलत नाहीत, आपण सांगा माझ्या तातांना काय झालं. रामा, याला कारण तुम्ही आहात. तुमच्यामुळे महाराज दशरथांची ही अवस्था झाली आहे. तुमच्या पित्यानं मला 2 वरदानं दिली होती. त्या वरदानामध्ये एका वरदानानं मी भरताला राज्य मागून घेतले आणि तुम्हाला 14 वर्ष वनवास मागून घेतला. ही सांगण्याची हिंमत तुमच्या पित्यामध्ये नाही. तुम्ही याला कारण आहात, तुमचं प्रेम याला कारण. श्रीरामांच्या चेहऱ्यावरती अत्यंत हास्य आनंद पसरला. म्हणाले, माते, तात, हा आनंदाचा प्रसंग आहे. भरताला राज्य आणि मला वनवास. तात, हा आनंदाचा क्षण आहे. तुम्ही या आनंदाच्या क्षणी दुःखी होऊ नका. आत्ता 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून मी आपल्या चरणांची सेवा करायला परत येईन. माझ्या भरताला राज्य मिळेल. यासारखा आनंदाचा दुसरा कुठला क्षण नाही. तात, आपण दुःखी होऊ नका. महाराज दशरथ टाहो फोडून म्हणतात की रामा, त्या सूर्याला सांग उद्या उगवू नकोस. आणि जर उद्याचा सूर्योदय उगवला नाही तर तो वनात नाही जाणार. महाराज दशरथांना सुमंताच्या हवाली करून सुमंतांच्या चिरंजीवांना बरोबर घेऊन श्रीराम वेगानं माता कौसल्याच्या महाली पोचतात. मस्तकी मुकुट नाही, अंगावर उत्तरीय नाही, पायामध्ये वाहन नाही, दल बल छत्र चामर श्रीरामांच्या बरोबर नाही. पण तरीही श्रीरामांना पाहिल्यानंतर महाराणी कौसल्या धावल्या. त्यांनी हातामध्ये पंचारती कीर्ती श्रीरामांचं औक्षण करू पाहतायत. श्रीराम पंचारती बाजूला ठेवून देत आहेत. माता जानकी काय उत्तर देत आहेत माहितीये? स्वामी, आपण म्हणता ते सत्य आहे. आपल्या माघारी आपल्या मातापित्यांची सेवा करणं माझा धर्म आहे. पण मी आपल्या मातापित्यांची सेवा करण्याकरता अयोध्येत राहील आणि अयोध्येतले भोग भोगीन तर ते भोग माझ्याकरता रोग होतील. आणि अयोध्येत राहून जर मी भूषण म्हणजे दागदागिने घालेल तर ते दागदागिने माझ्याकरता दूषण होतील. मग वनामध्ये काट्या कुट्यात ज्या झाडाखाली दगडावरती तुम्ही बसलेले असाल त्या दगडाला मी स्वर्गभूमी मानीन. तुमच्या समवेत कंदमूळ फळ खाताना मला अमृताचा आहार केल्याचा आनंद मिळेल. तुमच्या समवेत मला काटे कुटे दागिन्यांप्रमाणे होतील. जिथे तुम्ही तिथे मी. एवढ्यात लक्ष्मण प्रवेश करतात. आरडाओरडा करतात. त्या म्हाताऱ्याला अटकेत टाकी, त्या म्हाताऱ्याचा बंदोबस्त करीन, तुम्हाला कोण वनात पाठवतं ते पाहिजे. लक्ष्मणा,
क्रोध योग्य वेळी करावा. योग्य वेळी केलेला क्रोध वीराला शोभा देतो. आणि आपल्या पित्याबद्दल आपली अशी वचनं योग्य नाहीत. मी आपल्या माता पित्यांना अयोध्येमध्ये ठेवून वनवासाकरता जाणारे, तुमचं धर्म आहे, कार्य आहे की तुम्ही आपल्या माता पित्यांची सेवा केली पाहिजे. लक्ष्मण ओक्साबोक्षी रडू लागले. लक्ष्मण हमसाहमशी रडू लागले. म्हणाले, स्वामीच जर सेवकाला दूर करत असेल तर सेवक कोणाकडे दाद मागणार? तात तुम्ही वनात, मी अयोध्येत. तुमच्या चरणांची सेवा ही माझी अयोध्या आहे. लक्ष्मण वेळ घालवू नको, आपल्या मातेकडे जा आणि परवानगी घेऊन ये. लक्ष्मण धावले. सुमित्रा मातेला म्हणतायत की श्रीराम वनामध्ये निघालेत, मी जाऊ? सुमित्रा म्हणते, विचारायला आला? अरे लक्ष्मणा, तुझ्या भाग्यानं राम वनवासामध्ये निघालाय आणि राम जिथे तिथे तुझी अयोध्या. आदिवनात जा. केवळ कथा ऐकू नका माय बाप. त्यागानं कुटुंब उभं राहतं. त्यागानं कुटुंब जोडलेलं राहतं. आणि कुटुंब उभं राहिलेलं आणि जोडलेलं समाज जोडतं. असा एकसंध समाज राष्ट्र उभं करतं. आणि या सगळ्याच्या पायाशी त्याग नावाची वस्तू आहे. केवळ सुखाच्या अपेक्षेनं कोणी सुखी होऊ शकत नाही. सुखाला त्यागाची जोड लागते. आणि जेव्हा सुखाला त्यागाची जोड मिळते ना, तेव्हा ते सुख चिरंतन होतो, शाश्वत होतो, टिकाऊ होतं. राम, लक्ष्मण, जानकी, महाराणी कौसल्या, सुमित्रा, वशिष्ठ, अरुंधती सारे महाराज दशरथांपाशी कैकेयी महालात पोचतात. श्रीराम पुन्हा आलेले पाहिल्यावर महाराज दशरथ शुद्धी देतात. आर्त होऊन टाहो फोडतात. रामा वनामध्ये जाऊ नका म्हणून प्रार्थना करतात. महाराणी कैकेयी आदळापट करतात. आपल्या महालामध्ये असलेली वल्कल श्रीरामांसमोर आदळतात आणि श्रीरामांनी तापस विष धारण करावा, वल्कला धारण करा म्हणून आग्रह करतात. श्रीरामांनी वल्कला धारण केले म्हणून लक्ष्मण धारण करतात. राम लक्ष्मणांनी वल्कला धारण केले म्हणून जानकी राजवस्त्र उतरवून ठेवतात, वल्कल धारण करतात. सारा राज समाज आजूबाजूला आहे आणि जानकीनं वल्कल धारण केलेली पाहिल्यावर महाराज दशरथ व्याकुळ होऊन जानकीला म्हणतात, तू का निघालीस जानकी? जानकी, हवा असेल तर तू तुझ्या पित्याकडे जा, माहेरी जा. वशिष्ठ उभे आहेत, सचिव उभे आहेत, सुमंत उभे आहेत, पती उभे आहेत, सासवा उभे आहेत. सासरे म्हणतायत की माहेरी जा. सासऱ्यांना उलट उत्तर द्यायची वेळ येते. श्रीराम मध्यस्थी करतात. श्रीराम म्हणतात की त्यांना माझ्याबरोबर वनामध्ये यायचं आहे. कैकेयीला समजावून सांगण्याचा प्रयत्न माता अरुंधती करतायत, वशिष्ठांच्या पत्नी. कैकेयी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. यापेक्षा अधिक कैकेयीच्या मुखातनं वाटेल ते शब्द येऊ नयेत म्हणून श्रीराम सुमंतांना म्हणतात की रथ सज्ज करा, आपण अयोध्या सोडून जाऊया. रथ सज्ज करायला सुमंत निघालेले असताना महाराज दशरथ सुमंतांना बोलवतात आणि सुमंतांच्या कानात सांगतात की 3 दिवस वनाची यात्रा, एवढाच काय तो वनवास. 3 दिवसानंतर राम लक्ष्मण जानकीला परत अयोध्येमध्ये घेऊन या. सुमंत, माझा आदेश. राम लक्ष्मण जानकी मुनिवेशात वल्कल धारण करून रथावरती आरूढ होतात. श्रीराम म्हणतात, सुमंता रथ वेगानं चालव. रथ वेगानं जाऊ लागला. अयोध्या धावू लागली. महाराज दशरथ व्याकुळ होऊन कोसळतात. महाराज दशरथांना सावरायला महाराणी कौसल्या धावतात. सुमित्रा आणि कौसल्या महाराज
अयोध्येत कोणी थांबत नाही. स्त्री पुरुष वृद्ध बाल सारे जण श्रीरामांच्या रथामागे धावू लागतात. सारी अयोध्या श्रीरामांच्या रथामागे धावतीये. सई नदीचा किनारा येतो. श्रीराम रथ थांबवतात. नदीचा प्रवाह आडवा आला. नदी ओलांडून जायची म्हणून श्रीराम रथातनं उतरले. आपण सई नदीमध्ये हातपाय धुतले, पाणी प्यायले, एका झाडाखाली विश्रांतीला थांबले. सूर्यास्ताची प्रसंग होता. श्रीराम तिथेच विश्रांती घेतात. सारी अयोध्या तिथेच विश्रांती घेते. कोणीही आहार केलेला नाही, कोणीही काहीही खाल्लेलं नाही, केवळ जलपान करून सगळेजण राहिलेले आहेत. रात्र अंधारी चढू लागली. मध्यरात्र झाली. सुमंतांना श्रीराम उठवतात. असा रथ हाकला की रथाच्या खुणा उमटल्या नाही पाहिजे, घोड्यांच्या टापांचा आवाज आला नाही पाहिजे. सुमंत, आपण इथून दूरवर जाऊया. आणि रात्रीच्या अंधारात अयोध्यावासियांना सोडून श्रीराम सई नदी ओलांडून दूरवर शृंगवेरपुराला येऊन पोचतात. पहाटे सगळ्या अयोध्यावासियांना जाग येते. श्रीरामाविना किनारा पाहतात आणि श्रीराम कुठे गेले ते समजत नाही, म्हणून व्याकुळून सगळी अयोध्या अयोध्येला परत येते. सारे प्रजाजन, वृद्ध, स्त्री, बाल, पुरुष शृंगारलेली नगरी उजाड दिसतीये. एकमेकांना पाहून भयचकित होत आहेत. आपलेच आपल्या समोर आले तर घाबरतायत. जणू भूत पेत पिशाच्च पाहिलं याप्रमाणे त्यांना अयोध्यावासी एकमेकांना पाहून दचकतात. अयोध्यावासी संकल्प करतात, श्रीराम 14 वर्ष वनात राहणार असतील तर आम्ही 14 वर्ष व्रतस्थ राहू. श्रीराम 14 वर्ष वनामध्ये जर कंदमुळं फळं खाणार असतील तर आम्ही कंदमुळं फळं खाऊ. श्रीराम 14 वर्ष जर वनामध्ये भूमिशयन करणार असतील तर आम्ही पण भूमिशयन करू. ज्या जीवनात राम नाही त्या जीवनातले भोग रोग आहेत. ज्या जीवनात राम नाही त्या जीवनातली आभूषण दूषणाप्रमाणे आहेत. आणि राम परतून यावे, 14 वर्षाची अवधी श्रीरामांनी पालन करावी. श्रीरामांनी त्यानंतर वनात राहू नये, पुन्हा अयोध्येला परत यावं म्हणून व्याकुळ झालेली अयोध्या 14 वर्ष व्रतस्थ राहण्याचा संकल्प करते. राम परतून यावे म्हणून श्रीराम शृंगवेरपुराला पोचतात. पहाट झालेली आहे. शृंगवेरपुराचा राजा निषादराज गुह, या निषादराज गुहाला वृत्त कळलं. श्रीराम शृंगवेरपुराच्या काठी येऊन बसले. निषादराज गुह धावला, आपल्या परिवारासह धावला. निषादराज गुह श्रीरामांना आग्रह करतात की माझ्या घरी चला. श्रीराम म्हणतात की निषादा, माझ्या वडिलांनी मला मुनिवेशात वनवास सांगितलाय, नगरवास सांगितलेला नाही. त्यामुळे मला नगरात प्रवेश करण्याची आज्ञा नाही. निषादराज गुहाचा नाईलाज होतो. निषादराज गुहाला आपल्या सोबत घेऊन श्रीराम गंगा स्नानाला गंगेमध्ये उतरतात. श्रीराम सुंदर गंगा स्नान करतात. राम लक्ष्मण जानकीला अनेक गंगा उत्पत्तीच्या कथा सांगतात. हिला विष्णुपदी म्हणतात, हिला जान्हवी म्हणतात. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतनं उत्पन्न झाली, भगवान विष्णूंच्या अंगठ्यापासून उत्पन्न झाले, महादेवांनी मस्तकी धारण केली. केवळ गंगा जलपान करतात. आदल्या 3 दिवसापूर्वी गुरु वशिष्ठ येऊन सांगून गेले की उदयीक आपल्याला राज्याभिषेक होणार आहे म्हणून व्रतस्थ राहा. तो दिवस व्रताचा, दुसरा दिवस व्रताचा, आता 3रा दिवस उजाडला आहे. श्रीरामांनी अन्नकण घेतलेला नाही.
लक्ष्मणांनी अन्नकण घेतलेला नाही, जानकीनं अन्नकण घेतलेला नाही. केवळ गंगाजल पान करतात. निषादा, तुम्हाला अत्यंत प्रिय आहे, माझं एक काम करशील? काय करू? मला वडाचं दूध आणून दे. निषादराज धावले. निषादराजांनी वडाचा चीक, वडाचं दूध श्रीरामांना आणून दिलं. श्रीरामांनी ओंजळीत आपल्या वडाचं दूध चीक घेतला आणि आपल्या सुंदर केश कलापांना थापवून आपण जटा मुकुट बांधून टाकला. निषादराज हमसून हमसून रडतोय. लक्ष्मण धावले. लक्ष्मणांनी तो वडाचा चीक घेतला, आपल्या मस्तकाला असलेल्या जटाभारांना वडाचा चीक लावून जटा बांधून टाकल्या. गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात की राम लक्ष्मणाची छवी कशी दिसतीये, जणू कामदेवानं संन्यास घेतलेला आहे. दुपारच्या वेळेला गंगा जलपान, दुपारी गंगा स्नान, सायंकाळी गंगा स्नान, सायंकाळी गंगा जलपान. रात्र झाली. निषादराज म्हणतो काही कंदमुळं फळ खा. श्रीराम कंदमुळं फळ खात नाहीत, केवळ गंगा जलपान करतात. निषादा, मला विश्रांती घ्यायची आहे. माझ्याकरता, माझ्या वनवासाला शोभेल अशी शय्या तयार कर. निषादानं कोवळ्या कोवळ्या पानांची, तृणपर्णांची शय्या तयार केली. एक श्रीरामांकरता, एक जानकी करता. भूमीचं अंथरूण, आकाशाचं पांघरूण, आपला उजवा हात मस्तकाला उशी म्हणून घेऊन श्रीराम भूमीवरती शयन करतात. श्रीराम भूमीवरती शयन करतात पाहिल्यानंतर जानकी भूमीवरती शयन करतात. निषादराज अत्यंत व्याकुळ होतात. निषादराज हमसून हमसून रडतायत. लक्ष्मण निषादराजांना दूरवर घेऊन जातात आणि पाठीवरती हात फिरवून समजावून सांगतात. सुंदरसा तत्वज्ञानाचा उपदेश करतात. एही जग जामिनी जागहि जोगी, परमारती प्रपंच वियोगी. एही जग जामिनी जागहि जोगी, तब जीव जग जागा, जानहि जीव जग जागा. जब सब विषय विलास विरागा, जब सब विषय विलास विरागा. ए जग जामिनी जागहि जोगी, विवेक मोह भ्रम भागा. तब रघुनाथ चरण अनुरागा. होई विवेक मोह भ्रम भागा. तब रघुनाथ चरण अनुरागा. सखा परम परमारथ एहो, सखा परम परमारथ एहो. मन क्रम बचन राम पद नेहो, मन क्रम बचन राम पद नेहो. एहि जग जामिनी जागहि जोगी,
राम ब्रह्म परमार्थ रूपा राम ब्रह्म परमार्थ रूपा अभिगत अलख अनादि अनूपा अभिगत अलख अनादि अनूपा सकल विकार रहित गत भेदा सकल विकार रहित गत भेदा कही नितने निरूपही भेदा कही नितने निरूपही भेदा एहि जग जामन जागहि जोगी एहि जग जामिनी जागहि जोगी एहि जग जामिनी जागहि जोगी। ही लक्ष्मण गीता आहे. निषादराज गुहाला लक्ष्मणांनी केलेला उपदेश. जेव्हा भगवान श्रीराम तरुपल्लवाच्या शय्येवरती जमिनीचं अंथरुण आकाशाचं पांघरुण करून झोपी गेलेले पाहिले, निषाद अत्यंत व्याकुळ झाला. म्हणाले, याच्याकरता का श्रीरामांनी अवतार घेतला? तेव्हा लक्ष्मण समजून सांगतायत, एही जग जामिनी जागही जोगी. अरे बाबा निषादा, ही मोहमयी रात्र आहे आणि या मोहमयी रात्रीला जो जागा राहतो त्याला योगी असं म्हणतात. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुने. जेव्हा सर्वसामान्य लोकांना झोप लागते तेव्हा योगी जागे राहतात आणि सर्वसामान्य लोक जेव्हा जागे राहतात तेव्हा योगी झोपी जातात. एही जग जामिनी जागही जोगी परमारथी प्रपंच वियोगी जानही तबही जीव जग जागा जब सब विषय विलास विरागा. अरे स्वप्नामध्ये कोणी राजा झाला म्हणून प्रत्यक्ष राजा नसतो आणि स्वप्नामध्ये कोणी स्वतःचा गळा आवळून मेलो मेलो म्हणून ओरडलं म्हणून कोणी मरत नसतं. श्रीराम परब्रह्म स्वरूप आहेत. श्रीरामांचं स्वरूप अलक्षणीय आहे. श्रीरामांचं स्वरूप अवर्णनीय आहे. श्रीरामांचं स्वरूप अकथनीय आहे. श्रीरामांचं स्वरूप अपार आहे. श्रीरामांना श्रुती न इति म्हणून निषेधानं सिद्ध करतात. याप्रमाणे परब्रह्म आहे, निषेध सिद्धीने. या तत्वज्ञानावरती एक सत्र पाहिजे. सकल विकार रहित गत भेदा कही नितनेति निरूपही भेदा. श्रीरामांनी अवतार कशा करता घेतला? भगत भूमी भूसुर सुरभी सुरहित लागी कृपाल करत चरित धरी मनुज तनु सुनत मिटही जग जा. भगवंतानं आत्ममायेने मानवी अवतार धारण केलेला आहे आणि मानवी अवतार धारण केलेला असल्या कारणाने मानवी मर्यादांचं पालन करतायत. आणि भगवान मानवी अवताराला कशा करता आले? भगत भक्तांकरता, भूमी पृथ्वी करता, भूसुर ब्राह्मणांकरता, सुरभी गायींकरता, सुर देवतांकरता भगवंतानं मानवी अवतार धारण केलेला आहे. आणि मग या मानवी अवतारामध्ये मानवाप्रमाणे मर्यादा पालन करणं यासाठी हे भगवान करतात. प्रत्यक्षात भगवंताला कुठल्याच प्रकारचा दुःख लेश विकार भेद नाही.
राम परब्रह्म आहे, या प्रकारचं चिंतन निषाद राजाला लक्ष्मण समजून सांगत होते. आणि झाडावरती बसून एक नावाडी ऐकत होते. प्रातःकाळ झाला. भगवान श्रीराम म्हणाले, निषादा, मला गंगा ओलांडून पलीकडे जायचंय, त्यामुळे नावेची सोय करा. निषाद गेले नावाड्यांकडे. नावाड्यांचा एक अधिपती आहे, त्याचं नाव आहे केवट. या केवटानं निषादाला सांगितलं, आज आमचा संप आहे, आम्ही एकही जण नाव देणार नाही आणि कोणालाही गंगेच्या पलीकडे नेणार नाही. काय करायचं ते करा. का रे बाबा, का? आम्ही ठरवलंय नावेमध्ये बसवणार नाही. श्रीराम या केवटाची, नावाड्याची वाट पाहताय. श्रीरामांनी नाव मागून श्रीराम पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतायत. सुमंत म्हणतायत की महाराज दशरथांची आज्ञा, 3 दिवस झालेत, तुम्ही पुन्हा परतून अयोध्येला चला. राम, जानकी, लक्ष्मणा. आता सुमंत महाराज दशरथांच्या सन्मानाचे पित्याप्रमाणे, जेव्हा श्रीरामांना सुमंतांनी याप्रमाणे म्हटलं, तेव्हा श्रीराम सुमंतांना काय विचारतायत? तात, तुम्ही माझ्या ठिकाणी असतात तर काय केलं असतं? सुमंत निरुत्तर आहेत. श्रीराम म्हणतात, म्हणून म्हणतो, तात तुम्ही धर्मानं वागा, मला धर्मानं वागू द्या. मला माझ्या पित्यानं दिलेली वचन सत्य करण्याकरता वनात गेलं पाहिजे आणि मी वनात जाणं हेच सत्य आहे. हा धर्म आहे जो तुम्ही सांभाळावा आणि मला सांभाळावा. सुमंत जानकीला म्हणतात की जानकी, तुम्हाला महाराज दशरथांनी आज्ञा दिली आहे, तुम्ही माझ्या बरोबर अयोध्येत चला. अयोध्येत राहायचं असेल तर राहा, नाहीतर आपल्या पित्या घरी जा. तुमच्या सगळ्यांच्या कल्पनेतल्या रामायणात जानकीनं काय उत्तर दिलं असेल? जानकी म्हणाली, चक्रवर्ती सम्राट महाराज जनक माझे पिता आहेत. चक्रवर्ती सम्राट महाराज दशरथ माझे सासरे आहेत. पराक्रमी श्रीराम माझे पती आहेत. माझा धर्म मला सांगतो, जिथे पती तिथे मी. आणि तात तुम्ही माझे सासऱ्यांप्रमाणे आहात. जर माझा धर्म मला याप्रमाणे सांगतो तर मी धर्माप्रमाणे वागू की काय करू? तुम्ही मला मार्गदर्शन करा. उलट उत्तर नाही दिलं जानकीनं, मी येत नाही म्हणून. जानकी विचारतीये की मी काय केलं पाहिजे, मला समजावून सांगा. थोडक्यात माता जानकी ना अयोध्येला जायला तयार आहेत, ना मिथिला नगरीला जायला तयार आहेत. तात, जिथे माझ्या स्वामींची चरण तिथे माझी अयोध्या. माझे स्वामी जे खातील ते माझ्याकरता पक्वान्न, माझे स्वामी जे घालतील ते माझ्याकरता सुंदर आभूषण. लक्ष्मण संतापले. त्या थेरड्याला जाऊन सांगा, त्या म्हाताऱ्याला जाऊन सांगा. श्रीरामांनी दटावलं. सुमंत, तुम्हाला माझी शपथ आहे, यापैकी एकही शब्द लक्ष्मणाचा महाराज दशरथांना सांगू नका. केवट नाव आणत नाहीये. श्रीराम वाट पाहताय. निषाद केवटाला वारंवार विनवणी करतोय. केवट श्रीरामांपाशी आला आणि श्रीरामांना म्हणू लागला, मला लक्ष्मणांनी मारलं तरी चालेल, बाण मारला तरी चालेल, पण एक मात्र माझी विनंती तुम्हाला ऐकावीच लागेल. जर तुम्हाला माझ्या नावेत बसायचं असेल तर मला तुमच्या पाय स्वच्छ धुवावे लागतील, मग मी तुम्हाला नावेत बसू दे. का रे बाबा, का? हे प्रभू, आपण विश्वामित्रांबरोबर वनात जात असताना एका दगडाला आपला पाय लागला तर त्याची स्त्री झाली. मग
आपल्या पायाच्या धुळीनं माझी एकुलती एक नौका जर स्त्री झाली तर मी खायचं काय? कारण माझी भूमी माझं जीवन त्याच्यावरती आहे. मी नौकेतनं लोकांना पलीकडे नेतो आणि आणतो आणि नौकेनं माझं उदरभरण होतं. उद्या तुमच्या पायाच्या धुळीनं नौका जर स्त्री रूप झाली तर आम्ही खायचं काय? मग म्हणाले नाही, आपले पाय स्वच्छ धुईन आणि मग आपल्याला नौकेत घे. सुनिके वटके बैन प्रेम लपेटे अटपटे बिहसे करुणायन चितई जानकी लखन तन. अरे लक्ष्मणा, हा बघ काय म्हणतो, जानकी हा बघ काय म्हणतो, म्हणून श्रीराम मोठ्याने हसू लागले. बिहसे, ही पण सेवा आहे. कशाची? अत्यंत व्याकुळ दारुण प्रसंग घडलेला आहे आणि या दारुण प्रसंगामध्ये श्रीरामांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवण्याची सेवा केवट करताय. अरे हा म्हणतो माझ्या पायाला लागलेली धूळ मी धुवून टाकेन आणि मग मी नौकेमध्ये बसवीन. बर बाबा, आण, तुला काय ते माझे पाय धुवायचे असतील तू, पण मला पलीकडे ने. लाकडी पात्रामध्ये गंगाजल आणलं आणि त्या लाकडी पात्रातल्या गंगाजलानं केवटानं श्रीरामांचे पाय धुतले. तीर्थ आपल्या हातावरती घेतलं, आपण प्यायले, आपल्या परिवाराला तीर्थ प्यायला दिलं, साऱ्या पितरांना तृप्त केलं. देवता आकाशामध्ये मस्तकाला हात लावून आपल्या भाग्याबद्दल दुःख व्यक्त करतात की या सामान्य केवटाला श्रीरामांच्या चरणांचं तीर्थ प्राप्त झालं. यानं कुठे गुरुगृही गेलेला नाही, यानं शास्त्र पठण केलेलं नाही, हा सत्संगती सभामध्ये गेलेला नाही, पण याला एवढंच कळलं राम परब्रह्म स्वरूप आहेत आणि श्रीरामांच्या चरणांचं तीर्थ पितरांना तृप्त करणारं, आपल्या पापांचं नाश करणारं. आता केवटानं श्रीरामांना हात दिला, श्रीरामांना नौकेत घेतलं, श्रीरामांनी जानकीला हात दिला, नौकेत घेतलं. निषादानं लक्ष्मणांना हात दिला, निषाद लक्ष्मण जानकी राम नौकेत बसले, पण सुमंत जायला तयार नाहीत. श्रीराम सुमंतांना हाकलून काढतात. सुमंतांचे घोडे जायला तयार नाहीत. सुमंत रथात बसले नाहीत. सुमंतांनी घोड्यांचे लगाम खांद्यावरती घेतले, घोडे रथाला बांधलेले, लगाम खांद्याला, सुमंत पायी आणि मागून घोड्यांना ओढत ओढत चाललेत. दिवसा लपून राहतात, रात्री प्रवास करतात. असा रात्री प्रवास करत करत अयोध्येला जातात. श्रीराम नौकेमध्ये बसलेले आणि केवट श्रीरामांना घेऊन चालले. पद कमल धोई चढ़ाई नावन नाथ उतराई चहो मोहि राम राउरियान दशरथ सपथ सब साची कहो. तीर मारहो लखनु पै जब लगिन पाय पखारी हो तब लगिन तुलसीदास नाथ कृपालु पार उतारी हो कृपालु पार उतारी हो कृपालु पार उतारी हो. गंगेच्या पलीकडे घेऊन गेले. गंगेच्या मध्यभागी नौका आलेली असताना जानकी माता गंगेची ओटी भरतात. जानकी माता गंगेची प्रार्थना करतात. जानकी गंगेला म्हणतात की गंगे, मी माझ्या दीरासह पतीसह वनवासात निघालेली आहे. 14 वर्षाची यात्रा पूर्ण करून माझ्या पती आणि दीरासह कुशलपूर्वक पुन्हा तुझ्या दर्शनांना परत येईन, म्हणून गंगे आम्हाला वरदान दे. गंगेच्या पलीकडे नावेतनं आधी श्रीराम उतरले, जानकींना हात दिला, जानकी उतरल्या, निषाद उतरला, लक्ष्मणांना उतरवलं, केवट उतरला. श्रीराम मान खाली घालून उभे आहेत. माता जानकीच्या लक्षात आलं, माता जानकीच्या हातामध्ये सुवर्ण मुद्रिका आहे. माता जानकीनं सुवर्ण मुद्रिका काढून श्रीरामांना दिली. श्रीरामांनी ती सुवर्ण मुद्रिका केवटाला देण्याचा प्रयत्न केला आणि केवट हात जोडून म्हणतो की प्रभू, मी तर फार छोटंसं काम करतो,
गंगेच्या या किनाऱ्यावरनं त्या किनाऱ्यावरती लोकांना नेतो, पण खरे नावाडी तुम्ही आहात. तुम्ही सर्वसामान्य तुमच्या भक्तांना, तुम्हाला शरणागत झालेल्या जीवांना या भवसागरातनं पार करता. तुमची आणि माझी जाती एक आहे. मग एक जाती असणारा आपल्या जातीतल्या जातीत व्यवसाय करत नाही. तुमची ही जात नावाड्याची, माझी ही जात नावाड्याची, मला मजुरी नको. आणि या मजुरी पोटीत जर मला काही तुम्हाला द्यायचं असेल तर मी जेव्हा या भवसागरात गटांगळ्या खाईल श्रीरामा, तेव्हा तुम्ही माझ्या जीवनाची नौका बना आणि मला पार करा. श्रीराम नाम नौका भवसागरी तराया. कुठं सुंदर सुंदर भजन आहे. सुटले अफाट वारू. या भवसागरातनं जर आपल्याला पार जायचं असेल तर रामनाम ही नौका आहे. पद पखारी जलपान करी आपु सहित परिवार, पितरुपार करी प्रभु हि पुनी मुदित गयो लई पार. राम जानकी लक्ष्मण गंगेला वंदन करतात. निषादासह भरद्वाज मुनींच्या आश्रमाला जाऊन पोचतात. मुनीवर भरद्वाजांना पाहतात. श्रीराम दंडवत प्रणाम करतात, लक्ष्मण दंडवत प्रणाम करतात, जानकी मुनिवरांना प्रणाम करतात. दंडवत प्रणाम करणाऱ्या श्रीरामांना धावून भरद्वाज मुनी उचलून आपल्या हृदयाशी घेतात. राम व्याकुळ आहेत. जानकी लक्ष्मणासह भरद्वाजांच्या आश्रमात पोचतात. भरद्वाज राम जानकी लक्ष्मणांना आसन देतात आणि भरद्वाज राम जानकी लक्ष्मणांना कंदमुळ फळांचा आहार देतात. चौथा दिवस आहे. काहीही न खाल्ल्या पिल्ल्याचा केवळ जलपान, पण प्रत्यक्ष आहार नाही. आणि अशा वेळी भरद्वाजांनी आपल्या समोर कंदमुळ फळं ठेवलेली आहेत. हे पाहिल्यावर श्रीराम मान खाली घालून बसले. श्रीरामांच्या मनात आहे की आपण साधू संतांची सेवा करायला हवी आणि आपण साधू संतांनी दिलेलं खातो. श्रीराम लज्जावश संकोचून मान खाली घालून बसलेले भरद्वाजांनी पाहिले आणि म्हणाले की श्रीरामा, हा आमचा प्रसाद घ्या. आता मुनिवरांचा प्रसाद श्रीरामांना नाही म्हणता आला नाही, पण 4 दिवसांच्या उपवासानंतर सुद्धा कंदमुळ फळांचा आहार समोर आल्यानंतर तुमच्या आमचा सारखा तुटून पडला असता. पण मर्यादन संकोचवश असणारे श्रीराम, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. एकही गोष्ट श्रीरामांच्या चरित्रातली अशी नाही की जी आपल्याला करता येत नाही. जे जे श्रीरामांनी केलं ते आपल्याला करता येत, असं श्रीरामांचं चरित्र आहे. भरद्वाज मुनींना श्रीराम म्हणतात की पित्यानं मातेला दिलेल्या वचनांप्रमाणे मी वनवासामध्ये निघालोय. आपल्या चरणांचं दर्शन मिळालं, मला अत्यंत भाग्य आहे आपल्या चरणांचं दर्शन. जेव्हा महाराज दशरथांकडनं श्रीराम कौसल्या मातेची आज्ञा घ्यायला निघाले, तेव्हा गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात की श्रीरामांचा आनंद गगनात मावत नाहीये. नव गयंदु मन अलान रघुवीर. श्रीरामांचा आनंद याप्रमाणे की एखाद्या हत्तीच्या पिल्लाला मोकळ वनामध्ये सोडल्यानंतर जसा हत्तीच्या पिल्लाला आनंद होतो ना, नव गयंदु मन अलान. राज्याभिषेक, राज्य म्हणजे बेडी आहे, साखळी आहे आपल्या पायामध्ये पडणारी. आणि राज्याभिषेक ही बेडी आता सुटली. आता आपल्याला वनात जायला मिळेल, साधू संतांचं दर्शन घेता येईल, आता आपल्याला मोकळं वनामध्ये वावरता येईल. याप्रमाणे एखाद्या हत्तीचं पिल्लू ज्याप्रमाणे आनंदित होऊन जातं, त्याप्रमाणे श्रीराम महाराणी माता कौसल्येकडे जात असताना आनंदित होऊन गेले. नव गयंदु मन अलान रघुवीर. आणि भरद्वाजांसमोर येऊन बसलेले श्रीराम म्हणतात की तात,
आपल्या चरणांचं दर्शन मिळालं, हे माझं भाग्य आहे. माझं पूर्व पुण्य उदयाला आलं म्हणून आपल्या चरणांचं भाग्य मला, दर्शन मला मिळालं. मुनिवर भरद्वाजांकडे एक रात्र श्रीरामांचा मुक्काम आहे आणि एका रात्रीनंतर श्रीराम मुनिवर भरद्वाजांना म्हणतात की इथून पुढे जायचं कसं, याचा मार्ग तुम्ही दाखवा. राम चाले तो तर सत्पथ, म्हणजे श्रीराम ज्या मार्गावरनं जातात तो वेदमार्ग आहे. श्रीरामांचं मार्गदर्शन वेद करतात, म्हणून मुनिवर भरद्वाजांना श्रीराम म्हणतात की मला मार्ग दाखवा. आणि मुनिवर भरद्वाज 4 मुनिकुमारांना बरोबर देतात आणि पुढच्या घनदाट अरण्यातला मार्ग दाखवण्याकरता श्रीरामांचं मार्गदर्शन हे मुनिकुमार करताय. आता यमुना ओलांडायची आहे, हा महाकोशल प्रांत आहे. यमुना ओलांडून श्रीराम पलीकडे घनदाट अरण्यामध्ये पायी चालू लागतात. श्रीराम वनामध्ये कसे चालतात? पुढे राम, मध्ये जानकी, मागे लक्ष्मण. उभय बीच श्री सोह ही कैसी, ब्रह्म जीव बिच माया जैसी. दोघांमध्ये जानकी माता कशा शोभा देतात? पुढे श्रीराम आहेत, मध्ये जानकी आहेत, मागाहून लक्ष्मण आहे. तर म्हणाले पुढे ब्रह्म आहे, मागे जीव आहे आणि मध्ये माया आहे. जीव ब्रह्म बिच माया जैसी. श्रीराम ज्या रस्त्याने जातात तो रस्ता दुतर्फा, त्या आजूबाजूच्या गावातली नगरातली लोक श्रीरामांच्या दर्शनाला येऊन उभे राहतात. श्रीराम ज्या झाडाखाली किंचित काळ विश्रांतीला बसतात, त्या झाडाखाली हे सगळेजण येऊन गोळा होतात. श्रीरामांसमोर थोडंसं जलपान पेयपान सादर करतात. म्हणतात की जरा ओंजळभर पाणी प्या, शांत व्हा, तुम्हाला आम्ही ओळखलेलं नाही, तुम्ही कोण? म्हणून एक सुंदर प्रसंग गोस्वामी तुलसीदास आपल्यासमोर ठेवतात. तो वनवासाचा प्रसंग आपल्यासमोर ठेवून आजच्या कथेला मी पूर्ण करीन. श्रीराम एका सुंदर वटवृक्षाखाली बसलेले आहेत. श्रीरामांच्या पाठीमागे अंतरावरती लक्ष्मणजी उभे आहेत आणि श्रीरामांपासून दूरवर अंतरावरती झाडाखाली सावलीमध्ये माता जानकी बसलेल्या आहेत. श्रीरामांच्या आजूबाजूला सारे पुरुष येऊन बसलेले आहेत आणि जानकीजींच्या आजूबाजूला सामान्य गावातल्या महिला मंडळी आल्या आहेत, स्त्रिया आल्या आहेत. या सामान्य गावातल्या स्त्रिया आलेल्या पाहिल्यावर जानकी आपल्या डोक्यावरनं पदर घेत आहेत. जानकी डोक्यावरनं पदर घेत आहेत म्हटल्यानंतर या सगळ्या ग्रामीण स्त्रिया जानकीला विचारतायत मोठ्या प्रेमानं, कोटी मनोज लजाव निहारे, सुमुखी कहो को आए तुम्हारे. कोटि मनोज लजाव निहारे, सकुची सिय मन महु मुस्कानी, सकुची सिय मन महु मुस्कानी. तिन्हि बिलोके बिलोकति धरनी, तिन्हि बिलोके बिलोकति धरनी. दुह सकोच सकुचित बरबरनी, दुह सकोच सकुचित बरबरनी. कोटि मनोज लजाव निहारे, सहज सुभाय सुभगतन गोरे,
सुभाय सुभगतन गोरे, नाम लखनु लघु देवर मोरे. सहज सुभाय सुभगतन गोरे, नाम लखनु लघु देवर मोरे. बहुरी बदन विधुआंचल ढाकी, बहुरी बदन विधुआंचल ढाकी. पियतन चितई मोह करी बाकी, पियतन चितई मोह करी बाकी. कोटि मनोज लजावनी हार, खंजन मंजुतीचे नयन मनी. खंजन मंजुतीचे नयन ननी. निजपति कहे उतिनहि सिय नयनी, निजपति कहे उतिनहि सिय नयनी. भय मुदित सब ग्राम बधूति, भय मुदित सब ग्राम बधूति. रंकन राय राशि जनु लूटी, रंकन राय राशि जनु लूटी. कोटि मनोज लजावनी हारे, कोटि मनोज लजावनी हारे. कोटि मनोज लजावनी हारे. सुंदर प्रसंग आहे. जानकीच्या भोवती अवतीभोवती या ग्रामीण स्त्रिया बसलेल्या आहेत. त्यांनीही आपल्या डोक्यावरनं पदर ओढलेले आहेत आणि म्हणतायत की हे कन्ये, हे वधू, तुझ्याबरोबर 2 पुरुष आहेत. मग ह्या 2 पुरुषांमधला तुझा कोणी पती आहे आणि दुसरा कोण आहे? सुनी स्नेह मंजुल बाण. जानकीला अत्यंत संकोच आला. माता जानकीनं आपल्या डोक्यावरचा पदर डोळ्यापर्यंत घेतला. तीनही बिलोकी बिलोकती धरणी. या सगळ्या ग्रामीण स्त्रियांना पाहून अजून जमिनीकडे पाहू लागल्या आणि मोठ्या संकोचानं म्हणतात की ते जे दूरवर उभे आहेत आणि गोरे गोरे आहेत ना, सहज सुभाय सुभग तन गोरे, नाम लखनु लघु देवर मोरे. धाकटे धीर आहेत, 2 आहेत. दोघांपैकी एक गोरा तुझा दीर. म्हणजे आता ह्यांना पुढच्या उत्तराची अपेक्षा आहे म्हणून या सगळ्या जणी जवळ सरकल्या. या सगळ्या जणी जवळ सरकल्या. जानकीनं अजून पदर डोक्यावरनं ओढून घेतला. बहुरी बदन विधू आंचल ढाकी, पियतन चितई भोह करी बाकी. आणि पदराड आपल्या किंचित भोयांना वाकड करत आणि श्रीरामांकडे हळूच पाहत म्हणतात, खंजन मंजू तिरीचे नयननी निजपती. ते माझे पती आहेत. अत्यंत सलज्ज, अत्यंत संकोचवश मोठ्या हळुवार शब्दामध्ये सांगतात की माझे पती आहेत. माझे पती आहेत म्हटल्यानंतर या सगळ्या जणींच्या मुखातनं चित्कार बाहेर आले. म्हणाले, होय ना होय, तो राम, तो लक्ष्मण, तू जानकी. म्हणाले हो.
अरे आम्ही तुम्हाला ओळखलं होतं पण तुझ्या मुखातनं ऐकायचं होतं जानकी. माता जानकीच्या मस्तकावरनं या सगळ्यांनी आपले हात फिरवले आणि जानकीची अलाबला आपल्या कानाशी मुडपून म्हणतायत की अखंड सौभाग्यवती हो. ज्याप्रमाणे माता पार्वती शिवांना प्रिय आहेत आणि माता पार्वतीला शिव प्रिय आहेत, त्याप्रमाणे तू तुझ्या पतीला प्रिय हो. हा महाकौशल प्रांत आहे आणि महाकौशल प्रांतातली प्रजा आपल्या सासूरवाडीतले लोक आहेत आणि आपल्या सासूरवाडीतल्या लोकांना सांगताना जानकी याप्रमाणे ओळख करून देतात. मर्यादा, संकोच, लाज आमच्या सामाजिक जीवनाला फुलवणाऱ्या या सगळ्या गोष्टी. विवस्त्र होणं समाज नाही, मर्यादेत न राहणं समाज नाही. मर्यादाशील समाज शोभा देतो. जानकी, श्रीराम, लक्ष्मणांचा वाल्मिकींशी भेट होते. मुनिवर वाल्मिकींना श्रीराम विचारतात मी कुठे राहू. मुनिवर वाल्मिकी श्रीरामांना उलट विचारतात तुम्ही नसलेली जागा मला सांगा, म्हणजे त्या जागी तुम्हाला राहायला मी सांगीन. ते रामायण आहे. त्या रामायणाचे 36 पत्ते आहेत. ते काय आहे? रामायण म्हणजे काय? अयन म्हणजे घर, अयन म्हणजे घर आणि रामाचं घर. रामाचं घर कसं असावं याचं वर्णन वाल्मिकींनी केलंय, म्हणून वाल्मिकी रामायणकार असं म्हटलं जातं. आणि रामाचं घर कसं असतं याचे 36 पत्ते मुनिवर वाल्मिकींनी रामांना दिले, म्हणजे आपल्याला दिलेत. आता तर काय, उद्या रावणाला मारायचं, राज्याभिषेक करायचा आणि रामायण पूर्ण करायचं. त्यामुळे जेवढं आपल्या समोर देता आलं ती सद्गुरू आणि भगवंताची कृपा. जे देता आलं नाही ते श्रीरामांना, सद्गुरूंना प्रार्थना करू पुन्हा केव्हा तरी, पुन्हा कुठेतरी. पण उद्याला भगवंताच्या राज्याभिषेक प्रसंगानं आपल्या कथेला आपण पूर्ण करणार आहोत. झालेली कथा भगवंत चरणावरती अर्पण करू. नेहमीप्रमाणे नामसंकीर्तन करू. आपल्या रामरक्षेचा परिपाठाप्रमाणे पाठ करू, आरती करू आणि आजच्या आपल्या रामकथेच्या विचाराला आपण पूर्णता देऊ. या ठिकाणी धुळे येथील ललितदेवी या संस्थांचे प्रमुख हरिभक्तपरायण धनंजय महाराज देशपांडे यांचे अत्यंत सुसरावे असं रामकथा या ठिकाणी चालू आहे. त्या रामकथेला दिवसेंदिवस अत्यंत चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. महाराज या ठिकाणी तुमच्या कार्यक्रमात थोडंसं बदल या निमित्ताने करतो. या राम मंदिरासाठी रामनवमीच्या दिवशी मोठा अन्नदान प्रसाद या ठिकाणी केला जातो आणि म्हणजे देणाऱ्याने दिले पाहिजे, घेणाऱ्याने घेतले पाहिजे. म्हणजे देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी असा प्रसंग होत असतो. परंतु एक संकल्पना या ठिकाणी मांडली आणि माणूस आज आहे उद्या नसेल, परंतु त्याच्या नावाने अन्नदान हे मात्र कायम चालू राहणार आहे. या प्रकारचे आमच्यात काही रामभक्त आता हयात नाही, परंतु त्यांच्या नावाने जी 1 लाख रुपयाची प्रत्येकी एका पतसंस्थेमध्ये पावती केलेली आहे. त्याचं जे दरवर्षी व्याज येतं, जे व्याजदर त्या टायमाला चालू असेल त्या व्याजातून अन्नदान मात्र कायम चालू असतं. त्या रामभक्त आपल्यात नाहीत, ते हयात असताना त्यांच्या उपस्थितीमध्येही आपण अन्नदानासाठी ते पैसे घेत होतो. त्यांच्या पश्चात आता ते नाही, मात्र त्यांचे जे वारस आहेत त्यांनाही आपण या निमित्ताने बोलवत असतो आणि तो कार्यक्रम या निमित्ताने करत असतो. असं सुरुवातीला आमचे या मंदिराशी निगडीत असलेले कैलासवासी भानुभाऊ जामदार यांनी या ठिकाणी सुरुवात केली आणि त्यांची प्रेरणा घेऊन नेवासा शहरातील अनेक दानशूर पुढे आले आणि बोलता बोलता 9 ते 9.5 लाख रुपयांच्या पावत्या या निमित्ताने तयार झालेल्या आहेत. त्यातून अन्नदान होत असतं आणि अन्नदानाला मदत होत असते. आम्ही दरवर्षी रामजन्माच्या कीर्तनामध्ये त्यांचा सन्मान करीत असतो. परंतु आम्ही एक संधी साधली, खरं म्हणजे उद्या हा आपण कार्यक्रम ठेवला होता, परंतु त्या नेवासा येथे मळगंगा देवीपासून तर श्रीराम मंदिरपर्यंत
अत्यंत भव्यदिव्य अशी रामनवमीची यात्रा निघणार आहे, शोभायात्रा. ती सुद्धा प्रचंड मोठी असते आणि अत्यंत शिस्तबद्ध असते. त्याच्यामध्ये सगळे तरुण मंडळी आहेत ते उत्साही सहभागी होणार आहेत. म्हणून आज आपण त्यांचा या निमित्ताने सन्मान करणार आहोत. मी या निमित्तानं त्यांचे नावं पुकारतो. कृपया त्यांनी सन्मानासाठी पुढे यावं महाराजांना विनंती करतो. त्यांना विनंती करतो कृपया त्यांनी देवस्थानच्या वतीने होणाऱ्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचं आहे. रघुनंदन राघवा जय सीतापति सुंदरा. जय 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 जय रघुनंदन राघवा जय सीतापति सुंदरा. जय
रघुनंदन राघवा जय सीतापति सुंदरा जय रघुनंदन राघवा जय सीतापति सुंदरा जय रघुनंदन राघवा जय सीतापति सुंदरा 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 जय रघुनंदन जय सीतापति सुंदरा जय रघुनंदन राघवा जय सीतापति सुंदरा जय रघुनंदन राघवा जय सीतापति सुंदरा 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 जय रघुनंदन राघवा जय सीतापति सुंदरा 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 जय सीतापति सुंदरा